निवडणुकीचा माहोल आणि शरद पवारांची पॉवर हे जणू एक समीकरणच बनलंय। 5 वर्षाच्या काळात पक्षाची अवस्था कशी असो, निवडणुकीचा माहोल आला की शरद पवार ऍक्शन मोडवर येतात आणि भल्या भल्यांच्या दांड्या गुल करतात, हा इतिहास आहे। आताही संपूर्ण महाराष्ट्रात शरद पवार आणि त्यांची तुतारी याचीच चर्चा सर्वत्र पाहायला मिळते। आज हा नेता शरद पवार गटात गेला, उद्या तो नेता तुतारी फुंकणार, अशा बातम्यांनी टीव्ही चॅनलचा टीआरपी सुद्धा टॉपला गेलाय। या सर्व चर्चांच्या आणि बातम्यांच्या केंद्रस्थानी आहेत ते म्हणजे शरद पवार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी जागा वाटपात सुद्धा आघाडी घेतली असून आपले पहिले 40 उमेदवार निश्चित केल्याचं बोललं जात आहे। खरं तर अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांसोबत अवघे 12 आमदार राहिले होते। मात्र प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा बेरजेचं राजकारण करत स्थानिक समीकरण जुळवत आणि प्रसंगी महायुतीतील नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देत शरद पवारांनी तुतारीच्या पहिल्या 40 उमेदवारांची यादी फायनल केली आहे। आता हे नेते नेमके कोण आहेत, त्यांचा मतदारसंघ नेमका कुठला आहे आणि पवारांची तुतारी वाजवण्यात किती यशस्वी होतील त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीचं। सगळ्यात आधी पाहूयात की सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शरद पवारांचे संभाव्य उमेदवार नेमके कोण आहेत। तर कोल्हापूरच्या कागल मतदारसंघातून नुकतेच भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात आलेले समरजितसिंग घाटगे यांची उमेदवारी निश्चित आहे। त्यांच्या शेजारीच असलेल्या चंदगडमधून नंदाताई बाबुळकर आणि इचलकरंजीमधून मदन कारंडे यांनीही तुतारीकडून उमेदवारी मिळेल। यानंतर आपण जाऊयात सांगलीमध्ये। प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचा हा बालेकिल्ला। सांगलीतील इस्लामपूर वाळवा मतदारसंघात स्वतः जयंत पाटील, तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातून स्वर्गीय आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील, खानापूर मधून सदाशिव पाटील आणि शिराळ्यातून मानसिंगराव नाईक यांची उमेदवारी निश्चित आहे। यानंतर सातारा म्हणजे शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो त्या जिल्ह्यात कराड उत्तर मधून बाळासाहेब पाटील, कोरेगाव मधून शशिकांत शिंदे, फलटण मधून दीपक चव्हाण आणि मानखटाव मधून प्रभाकर देशमुख यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात येईल। आता पुण्यातून शरद पवारांची तुतारी फुंकणारे नेते नेमके कोण कोण आहेत ते आपण बघूयात। तर यात शिरूर मधून अशोक पवार, जुन्नर मधून सत्यशील शेरकर, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, आंबेगाव मतदारसंघातून देवदत्त निकम, वडगाव शेरी मधून बापू पठारे, दौंड मधून रमेश आप्पा थोरात हे शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळतील। सोलापूर जिल्ह्यात माळशिरस मधून फायर ब्रँड नेते उत्तमराव जानकर यांची उमेदवारी निश्चित आहे। यानंतर साखर कारखानदारीसाठी प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शरद पवार गटाचे उमेदवार बघायचे झाल्यास पारनेर मधून राणी लंके, कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार, राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे आणि अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांना शरद पवारांनी विधानसभेचं तिकीट फिक्स केले। यानंतर मराठवाडा हा सुद्धा शरद पवारांच्या नेहमीच पाठीशी राहिलाय। मराठवाड्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच गरम झालेला आहे। मराठा समाजाच्या नाराजीचा फटका हा सत्ताधारी आणि महायुतीला बसण्याची शक्यता आहे। त्यामुळं मराठवाड्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचा शरद पवारांचा एक प्लॅन आहे। त्यासाठी मुंडे कुटुंबाचे वर्चस्व असलेल्या परळीमधून सुनील गुट्टे, बीडमधून संदीप क्षीरसागर, गेवराईमधून लक्ष्मण पवार, आष्टीमध्ये भीमराव धोंडे, केजमधून पृथ्वीराज साठे, माजलगावमधून रमेश आडसकर, घनसावंगी या मतदारसंघातून माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, उदगीरमधून सुधाकर भालेराव आणि जिंतूरमधून विजय भांबळे यांना तुतारीकडून तिकीट निश्चित मानलं जात आहे। आता आपण जाऊयात विदर्भाकडे। एकीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शरद पवारांचा करिश्मा ज्याप्रमाणे अधोरेखित होतो तसा तो विदर्भात देखील काहीसा दिसला जातो। विदर्भाचं राजकारण हे नेहमीच काँग्रेस विरुद्ध भाजप अशा लढाईचं राहिलं। मात्र यंदा शरद पवार विदर्भात सुद्धा आपले हातपाय पसरू शकतात। विदर्भातील काटोल मतदारसंघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळेल। सिंदखेड राजा मतदारसंघातून राजेंद्र शिंगणे आणि अहेरीमधून भाग्यश्री अतराम यांचं तिकीट नक्की मानलं जात आहे। दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील देवळाली, दिंडोरी, मुक्ताईनगर आणि जामनेर या 4 जागा शरद पवार गट लढवेल। त्यात देवळालीमधून योगेश घोलप, दिंडोरीमधून गोकुळ झिरवळ, मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे आणि जामनेरमधून गुलाबराव देवकर पवारांच्या तुतारीकडून निवडणूक लढवतील। याशिवाय मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड, घाटकोपर पूर्व मधून राखी जाधव, विक्रमगड मधून सुनील भुसारा यांचं तिकीट निश्चित मानलं जात आहे। तर हे झाले शरद पवार गटाचे पहिले 40 संभाव्य उमेदवार। बाकी ज्या ठिकाणी महाविकास आघाडीसोबत चर्चेची आवश्यकता आहे त्या ठिकाणी सविस्तर चर्चा करून शरद पवार आपले उर्वरित उमेदवार देखील उभे करतील।
महाविकास आघाडीत शरद पवारांचा पक्ष 80 ते 85 जागावर लढवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी कोणाच्या पाठीवर थाप मारायची, कोणाला लढ म्हणायचं याची कला शरद पवारांना चांगली चौकत आहे. अजित पवारांच्या बंडखोरीनंतरही शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत आपला जलवा दाखवला होता. लोकसभेला 10 जागा लढवून शरद पवारांनी 8 खासदार निवडून आणले होते आणि आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे बॉस आहोत हे दाखवून दिलं होतं. आता विधानसभा निवडणुकीतही पवारांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली. कोणत्याही परिस्थितीत अजित पवार गट आणि भाजपला खिंडीत गाठण्यासाठी शरद पवार कधी तिरकी चाल खेळतायत तर कधी स्ट्रेट ड्राईव्ह मारून विरोधकांना बुचकळ्यात टाकतायत. त्यामुळं यंदाची विधानसभा निवडणूक शरद पवारच गाजवत आहेत असं महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाचं चित्र आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांची तुतारी लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही निवडणुकीत सुद्धा ऐतिहासिक यश मिळवेल का? शरद पवारांचे किती आमदार यंदा विधानसभेत निवडून जातील? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.